नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। तर मी आज तुम्हाला फुग्याची बाही म्हणजे 4-5 सुन्या येतील अशी फुग्याच्या बाहीचं मार्किंग कसं करायचं, कटिंग कसं करायचं ते मी सांगते आज। तर सर्वात सुरुवातीला बंद बाजूवरती जे बंद बाजू बाही काढताना समोर ठेवायची। तर इथं 2 इंचावरती मार्किंग केलं आणि ओपन बाजूला पण 2 इंचावरती, म्हणजे हा 2-2 इंचाचा चौकोन करून घेतला। तर हा चौकोन केल्यानंतर आपल्याला ह्या बंद बाजूवर बाही उंची टाकायची आहे। तर हे 2 इंचाचं मार्किंग सोडून इथून पुढे आपले बाही उंची टाकायची। तर माझी बाही उंची आहे 9 इंच। तर याच्यामध्ये 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं, 9, 10 आणि 10.5। तर 10.5 इंचावरती मार्किंग केली आणि आपल्याला त्याच्या अपोजिट हे 2 इंच सोडून इथं बाहीचा मुंडा टाकायचा। तर माझं माप आहे 36, मी माझ्याच मापची काढते। 36चा चौथा 9। तर इथं 9 इंचावरती मार्किंग करायची आणि इकडं हे जेवढं टोटल किती आलेलं आहे आपलं 12.5, तर इकडं पण 12.5च घ्यायचं। म्हणजे आपला हा चौकोन तयार होईल। तर इथं ह्या चौकोनचं मार्किंग करून घ्यायचं। तर हा चौकोन तयार झाला, तर आपण हा चौकोन कट करून घेऊया। बाही उंचीला तुम्ही आवडीप्रमाणे कितीही घेऊ शकता। मी 9 घेतलेली आहे, पण तुम्ही 10 पण घेऊ शकता। पण शक्यतो ही 10 इंचाची बाही छान वाटते। मी 9 इंचाची घेतली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही घेऊ शकता। आणि आता आपल्याला इथं आपण हे एक्स्ट्रा जे 2 इंच वरती घेतलेलं आहे ना, तर ते 2 इंच प्लस आपण रेग्युलर बाहीला जे 3 इंच घेतो ते 3 इंच घ्यायचं। म्हणजे आपल्याला टोटल किती झालं हे 5 इंच। हे 5 इंचावर मार्किंग केली आणि 5 इंचापासून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी हे 1.5 इंचाचं मार्किंग केलं। तर ह्या चुन्याच्या बाहीला फक्त एकच मुंड्याचा शेप असतो। रेग्युलर बाहीसारखं हे नसतं की पुढचा मुंडा मागचा मुंडा। तर ह्या चुन्याच्या बाहीला फक्त एकच शेप द्यायचा, तो इथून स्टार्ट करायचा। इथून स्टार्ट करून हे असं लास्टपर्यंत, तर असा हा शेप द्यायचा। थोडासा खोल घ्यायचा इथे। तर हा झाला मुंड्याचा शेप। आता आपल्याला इकडं काय येणार, दंडघेर येणार ह्या साईडला। तर माझा दंडघेर आहे 6 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच।
1.5 इंच ठेवलं तरी चालतं, पण मी 2 इंच ठेवते. हे 2 इंच. आणि आता हे फिटिंगची मार्किंग ह्या 1.5 इंचापासून ते इथं आपण 6 इंच घेतलेलं आहे ना, तिथपर्यंत हे फिटिंगचं मार्किंग झालं. आणि हे शिलाई मार्जिनचं. तर हे अशी ही आपली चुन्याची बाही आपण कट करून घेऊया. आधी हे शिलाई मार्जिन आहे ते कट करू. आणि आता हा मुंड्याचा शेप. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला माझं आवडत असतील तर कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारची कटिंग हवी आहे, काय काय शिकायचं आहे, तो कमेंट करून मग तुम्ही सांगू शकता. तर हे आहे, हे झाली चुन्याची बाही. तर मधला आपला हा सेंटर पॉइंट. तर इथं अशा इकडं 3 चुन्या येतात, या साईडला आणि या साईडला 3. तर असे हे आपल्याला फुग्याची बाही तयार होते. आवडत असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.